पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आदिल गुरीच्या घरामध्ये स्फोट, सुरक्षा दलं झडती घेत असताना संशयास्पद वस्तूंचा स्फोट, वेळीच सैनिक बाहेर पडल्यामुळे अनर्थ टळला। ब्रिजबेहरा भागामध्ये होतं आदिल गुरीचं घर। दहशतवादी आसिफ शेखचं अवंतीपोर मधलं घर उद्ध्वस्त, लष्कराच्या कारवाई दरम्यान आसिफच्या घरामध्ये स्फोट, घरामध्ये सुरक्षा दलं झडती घेत असतानाच संशयास्पद वस्तूंचा स्फोट। पहलगाम हल्ल्यामध्ये सहभागी असलेला दहशतवादी आदिल गुरीचं घर जमीनदोस्त, घर स्फोटानं उडवून देत केली कारवाई। पहलगामच्या दहशतवाद्यांचा गंदरबल हल्ला आणि बारामुल्लातील मोटापात्री हल्ल्यातही सहभाग असल्याचा तपास संस्थांना संशय। एका इंग्रजी दैनिकानं दिली प्राथमिक तपासाची माहिती। आदिल हुसेन ठोकर, हसीम मुसा, अली भाई उर्फ तल्लाचाही सहभाग। आरोप होत असताना सैफुल्ला कसुरी मुलाखतीमध्ये भारत विरोधात बरळला, यावर प्रश्न उपस्थित झाल्यावर पॉडकास्टवरून मुलाखत हटवली। पहलगाममधील महिला पर्यटकांच्या व्हिडिओवर संताप व्यक्त। आम्ही काश्मीरमध्ये असून एन्जॉय करतोय, पहलगाममध्ये थोडीशी गडबड झाली, पण इतना तो चलता है अशा आशयाचा व्हिडिओ। काश्मीरच्या बैसरन व्हॅलीमध्ये हल्ला झाला तेव्हा पर्यटक तिथून पळून गेले, त्यावेळी पर्यटकांसाठी तयार करण्यात आलेली मॅगी तशीच पडल्याची दृश्य समोर। पहलगामच्या ज्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवादी हल्ला झाला तिथे एव्हीपी मासा, एरवी गजबजलेल्या बैसरनच्या विस्तीर्ण मैदानामध्ये सध्या शुकशुकाट। पहलगाममधील पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण। केरळ आणि पश्चिम बंगालमधील पर्यटक जम्मू काश्मीरमध्येच दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पहलगाममध्ये रॅली। भंडारा आणि गोंदियातील 2 कुटुंबीय श्रीनगरमध्ये अडकले, घटनेचा थरार ऐकताच मनात धडकी। मात्र काश्मीरी लोकांनी दिलेलं प्रेम आयुष्यात न विसरणारं, डॉक्टर काबगदे आणि बोरकरांनी सांगितली हकीकत। जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या 232 पर्यटकांना घेऊन 5वं विमान मुंबई, मंत्री आशिष शेलारही मुंबई विमानतळावर उपस्थित। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर IRCTC कडून पूर्वनियोजित काश्मीर टूर्स तात्पुरत्या स्थगित। सुरक्षेच्या खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू आणि काश्मीरच्या पर्यटनासाठीच्या टूर्स स्थगित करण्यात आले। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पुण्यातील प्रवाशांकडून जम्मू काश्मीरला जाणाऱ्या रेल्वेचं बुकिंग रद्द। 2 दिवसात 358 प्रवाशांनी झेलम एक्सप्रेसचं तिकीट रद्द केलं। सिंधू पाणी करार मोडला, भारताची पाकला अधिकृत माहिती। करारासाठी चांगले संबंध आवश्यक, भारताचं मत। भविष्यातील रणनीतीवर गृहमंत्री आणि जलशक्ती मंत्र्यांची बैठक। पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्यासाठी भारत सज्ज, राजस्थानच्या थर वाळवंटामध्ये भारतीय सैन्याचा जोरदार युद्ध सराव। पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी श्रीनगरमध्ये आर्मी रुग्णालयामध्ये जाऊन पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यातील जखमी झालेल्या नागरिकांची घेतली भेट। संपूर्ण देश दहशतवाद विरोधी कारवाईमध्ये सरकारसोबत, जखमींची भेट घेतल्यानंतर राहुल गांधींचं वक्तव्य। तर पहलगाममध्ये सध्या भयावह परिस्थिती, इथल्या रहिवाशांनीही पर्यटकांना साथ दिली, राहुल गांधींची प्रतिक्रिया। पहलगाम हल्ल्यानंतर भारताची मोठी कारवाई, पाकिस्तानचे 17 प्रकारचे सर्व व्हिसा रद्द करण्याच्या सूचना। गृहमंत्री अमित शहांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा करत पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याचे दिले आदेश। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर, श्रीनगरमध्ये दाखल होता। आज नायब राज्यपालांची घेतली भेट, त्यानंतर 15व्या कोर मुख्यालयामध्ये त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केली चर्चा। जम्मू काश्मीरमधील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी विविध शहरांमध्ये कॅबिनेट मंत्र्यांची नियुक्ती। जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांकडून मंत्र्यांची नियुक्ती। ब्रिटनचे पंतप्रधान स्टॉर्मर आणि नेदरलँडचे पंतप्रधान स्कोफ यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध, तसंच दुःखाच्या वेळी UK भारतीय जनतेसोबत असल्याचं दिलं आश्वासन। आत्ताच्या दहशतवादी हल्ल्यानंतरच धर्माची चर्चा का? पहलगाम दहशतवादी हल्ल्यावरून शरद पवारांचा थेट सवाल। यापूर्वीही दहशतवादी हल्ले झाले तेव्हा धर्माची चर्चा नव्हती झाली, पवारांचं वक्तव्य। सुरक्षेतील कमतरता दूर करण्यासाठी सरकारसोबत, शरद पवारांचं वक्तव्य। मात्र कोणताही निष्कर्ष काढताना सावधानता बाळगण्याच्याही पवारांच्या सूचना। ज्यांचे नातेवाईक मृत्युमुखी पडले त्यांनी काय सांगितलं हे शरद पवारांनी आधी ऐकावं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया।
दहशतवाद्यांना भारतीय सेना सोडणार नाही. पहलगाम हल्ल्यावरून अजित पवारांचं भाष्य. तर सरकारचे 3 शिफ्टमध्ये 24 तास काम सुरू. अजितदादांची प्रतिक्रिया. दहशतवादाला जशास तसं उत्तर दिलं जाईल. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्यांप्रती श्रद्धांजली व्यक्त करण्यासाठी बोलवलेल्या भारतीयांच्या सभेला संबोधित करताना संजय शिरसाट यांचं आक्रमक भाषण. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आता पाकिस्तानला घरात घुसून अद्दल घडवली जाईल. मंत्री जयकुमार गोरेंनी टाकली पाकिस्तानवर तोफ. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर पालघर पोलीस अलर्ट मोडवर. जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी नाकाबंदी करत समुद्र किनाऱ्यावरही पोलिसांची राहणार करडी नजर. पहलगाम हल्ल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस ॲक्शन मोडवर. परदेशी नागरिकांच्या माहिती संकलनाचं काम सुरू. कोल्हापूर परिक्षेत्रातील महत्त्वाची मंदिरं आणि पर्यटन स्थळांवर विशेष सतर्कता बाळगली जाणार. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सुरक्षा व्यवस्था अलर्टवर. भाविकांना मंदिरामध्ये मोबाईल आणि कॅमेरा न्यायला बंदी. मंदिरातील कर्मचाऱ्यांना देखील ओळखपत्र वापरण्याची सक्ती. पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ ठाण्यामध्ये मुस्लिम बांधव रस्त्यावर. जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीमध्ये मुंबऱ्यात आंदोलन. हातात तिरंगा घेऊन हिंदुस्थान जिंदाबादच्या आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या दिल्या घोषणा. ठाण्यात दहशतवादी हल्ल्याविरोधात शिंदेंची शिवसेना आक्रमक. सार्वजनिक सुलभ शौचालयामध्ये लावले पाकिस्तानचे झेंडे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.